पुराना चावल आणि आत्ताही त्यांनी मालिकावीराची ट्रॉफी सायकल त्यांना दानसरच्या मैदानावरती मिळाली होती. तेच राजू काटे मैदानावरती दाखल झालेले पंचांकडनं गार्ड घेत आहेत. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत 12th मॅन नाही आहे का चोळेगावचा. राजेश बॉलिंग मार्कवर तयार. स्ट्रायकिंग इनला राजू काटे. मागचा सामना आपण बघतोय काय जबरदस्त नितीन म्हात्रे यांनी बॅटिंग केली पण स्ट्राईक फार उशिराने मिळाली. निलेश म्हात्रे यांचे बंधुराज क्रिकेट शेवटी रक्तातच आहे. निलेश म्हात्रे असफल झाले पण नितीन म्हात्रेने कडवा प्रतिकार दिला. राजेश पहिलाच बॉल आत आणला होता, ऑफ स्टंपवरती ठेवला होता, आडव्या बॅटने खेळायचा होता, संपर्क नाही झाला. या ठिकाणी आपण बघताय डॉट बॉलने सुरुवात करतायत. या ठिकाणी राजेश पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेमध्ये फिल्डिंगला आपण विक्रमला डीपमध्ये बघतोय मिड विकेटला. आणि मला वाटतं यांचाही एक खेळाडू कमी आहे. जसं मोठा गावचे आपण 2 प्लेयर बघितले अनुपस्थित होते. बॉलर्स बॅक ड्राईव्ह आणि खेन एक डॉट बॉल. गोलंदाजी चांगली होते, फार जास्त गती नाही आहे पण अचूकतेवरती भर देत आहेत. इनफिल्डमध्ये शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, शॉट मिड विकेट आहे, त्यावर शॉट थर्ड मॅन, शॉट कव्हर आणि मिड ऑफ. फुल टॉस हवेत. विक्रम त्या ठिकाणी गेलेले आहेत पुढे. चेंडूला पहिल्या टप्प्यात उचलला तोपर्यंत 2 धावा येत आहेत. झेल होता पण कठीण होता. जर्सी बघू शकाल. ही जर्सी खरं तर तुम्हाला 90च्या दशकामध्ये घेऊन जाईल. भारतीय संघाची अशाच प्रकारची जर्सी आपण पूर्वी पाहिलेली आहे. भारताच्या अनेक जर्सीचा रंग बदलत गेला, अनेक पॅटर्न बदलत गेले. हा चेंडू जाऊ दिला. यावेळेस अंपायर सांगते आता व्हाईट बॉल आहे. व्हाईटच्या आधाराने एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 3. आमचे ऑफिशियल स्कोरर भावेश पाटील मॅन फ्रॉम उंबारली. उंबारलीच्या मैदानावरती चॅम्पियनपद पटकावलं. रेग्युलरच्या संघाने अप्रतिम खेळ राहिला. चेंडू मागे गेला. त्या ठिकाणी आपण बघतायत चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, क्षेत्ररक्षण चांगलं होतं आहे. अनेक स्पर्धा संपन्न झाल्या. अनेक स्पर्धा आगामी काळात आपल्या भेटीसाठी येणार आहे. भोपरच्या मैदानावरती आझाद मैदानावरती 23 डिसेंबरला डे नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा सुरू होते जिथे 24 संघ रेग्युलर असतील आणि 24 40+ असणार आहेत. भरघोस बक्षिसं दिली जाणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर नांदिवली प्रीमियर लीग आज सुरू झाले. त्याच मैदानावरती 16-17ला प्रवीण पाटील भोपर यांची डे फॉर्मॅटमधली 2 दिवसीय स्पर्धा येणार आहे. भरपूर स्पर्धा आहेत. पुढच्या महिन्यात मकर संक्रांत चषक ग्रामीणचा वर्ल्ड कप येणार आहे. अनेक स्पर्धा डिक्लेअर झालेल्या आहेत. आज किंजल ट्रॉफी पनवेलच्या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. फुल टॉस स्टॉपेज लागलाय. झेल कोण घेणार प्रश्न आहे. नाही पकडता आला, फिल्डर नाही पोहोचू शकले. त्या एफर्ट्स त्या ठिकाणी बघायला मिळाले नाही. लक्ष्मण गोरपेकरचा हा फटका फसला होता. या ठिकाणी 1 धाव येते. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 5 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं संपन्न झालं आहे. केवळ 5 धावा. काय जबरदस्त बॉलिंग. एका बाजूला मी सुरुवातीला या विस्फोटक जोडीचा खरं तर उल्लेख करत होतो जे अत्यंत घातक आहेत पण या 2 फलंदाजांना शांत ठेवलं राजेशने. काय गोलंदाजी राहिली. पॉवर प्लेमध्ये 7-8 धावा देणं देखील फार मोठी गोष्ट आहे. जिथे फिल्डिंगमध्ये रिस्ट्रिक्शन असतात. एक फिल्डर ऑलरेडी कमी होता, त्याचा फायदा घेता आला नाही टीमला. तर उंबारली संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर देसाई बी 40+ संघ काकांचा संघ असणार आहे. सुखदेव काकांचा आपण या ठिकाणी यायचं आहे. तर श्याम भोईर देखील आलेले आहेत. उंबारली संघ तयार आहे. उंबारलीचा 40+ संघ देखील अत्यंत ताकदवर आहे. सध्या थोडासा संघर्ष संघ करतोय. सचिनच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी येऊन ठेपते पण त्यानंतर इतर खेळाडूंनाही आता साथ द्यावी लागेल. फॉर्ममध्ये येण्यासाठी सगळ्यांचंच योगदान फार महत्त्वाचं आहे. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार होत आहेत. राजेश नंतर राजन बॉलिंग मार्कवरती येत आहेत. स्ट्राईकला लक्ष्मण गोरपेकर. टॉप झेलची शक्यता आहे.
ओ हो सोपा झेल ड्रॉप झालाय. लक्ष्मण गोरपेकर घरातून निघताना दही खाऊन आले होते की काय, की नशिबाला हात म्हणून आले होते की काय. घरातून निघताना एखादं शुभ कार्य करताना आपल्याला घरातून जे आपली आई असेल, पत्नी असेल किंवा बहीण असेल ते आपल्याला दही देते घरातून निघताना, कारण ते शुभ मानलं जातं. आणि इथे लक्ष्मण गोरपेकर नशिबाशी हात मिळून आलेले आहेत. 2 जीवनदानं मिळालेली आहेत. ही जीवनदानं खूप मागात पडू शकतात. क्रिकेटच्या इतिहासात जीवनदानं किती मागात पडल्यात हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. एक जीवनदान याच मैदानामध्ये आज सकाळी 6ला मिळालं. हा झेल देखील ड्रॉप. चोळेगाव संघ सोपे झेल ड्रॉप करतोय. जीवनदानं दिली जात आहेत मैदानावरती फलंदाजांनी जर त्याचा फायदा नाही उचलला तर कुठेतरी त्याची खंत त्यांच्या मनामध्ये राहील. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेली ती 7 धावा. षटक क्रमांक 2 राजन अप्रतिम गोलंदाजी करतायत. स्ट्राईकला लक्ष्मण गोरपेकर. ओ डॉट बॉल. गोलंदाजी अप्रतिम होते. गोलंदाज फक्त खरं तर इथे दुर्भाग्यशाली राहिले, कम नशिबी राहिले, कारण फिल्डरने त्यांना साथ दिली नाही. तो दबाव त्यांच्यावरती वाढत असतो. आम्ही नेहमी म्हणतो की शेडाच्या नावेला जे वाऱ्याचं साह्य अपेक्षित असतं, एखाद्या गायकाला जे वादकाकडनं साह्य अपेक्षित असतं, एखाद्या समालोचकाला जे स्कोररकडनं साह्य अपेक्षित असतं, तेच तर क्रिकेटमध्ये एखाद्या बॉलरला फिल्डरकडनं साह्य अपेक्षित असतं. पण इथे ती मदत मिळत नाही आहे आणि फिल्डरची साथ नाही मिळाला तर गोलंदाजाला काय करावं लागेल? त्याला आत्मनिर्भर बनावं लागेल, त्याला क्लीन बोल्ड करावं लागेल, त्याला LBW बाद करावं लागेल, त्याला कॉटन बॉल या पद्धतीने बाद करावं लागेल. याशिवाय दुसरा पर्याय त्याच्याकडे उरत नाही. उडावलाय विक्रम, येतात नाही, गेला बाहेर. संधी मिळणार नाही. संधी दिली होती लक्ष्मण गोरपेकरने तुम्हाला त्याला बाद करण्याची. यावेळेस मात्र चेंडू सीमारेषे बाहेर आणि आता मात्र जखमी वाघ इथून डरकाळी फोडतोय. धावसंख्या या षटकाराने वाढते, जाऊन पोहोचते धावफलकावरती. आपण बघता त्या ठिकाणी 13 धावा झालेले आहे. धावांची गती फार जास्त नव्हती, पण या षटकाराने तिला गती प्रदान होते. थोडासा दबाव गोलंदाजीवरती जरूर असेल, कारण फिल्डर साथ देत नाही, पण कुणी जाणून बुजून असे झेल सोडत नसतो. कधी कधी सराव नसतो, कधी कधी आत्मविश्वास नसतो, कधी कधी होते चुकी. जगातला सर्वश्रेष्ठ क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्स, खरं तर जॉन्टी रोड्सने सचिनचा पकडलेला झेल आत्तापर्यंत सर्वश्रेष्ठ झेल आहे. यूट्यूबवरती तुम्ही जर चेक केला, सचिनचा झेल चेक केला, जर तुम्ही जॉन्टी रोड्सने पकडलेला हवे झेप घेतलेला झेल, ज्याने खरं तर क्षेत्ररक्षणात क्रांती घडवून आणली. मुंबई इंडियन्सचा फिल्डिंगचा कोच तो होता. त्याला भारतीय संस्कृती इतकी भावली की त्याने त्याच्या मुलीचं नाव इंडिया ठेवलं. असा जॉनाथन रोड्स. आज चेंडू ऑन साईडला आपण बघतायत. फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. या दरम्यान ही 1 धाव येते. स्ट्राईकवरती राजू काटे येत आहेत. जीवनदान त्यांनाही दिलं गेलेलं आहे. थोडासा दबाव जरूर आहे. चोळेगाव या संघाचा क्रिकेटचा इतिहास चांगला राहिला आहे. पूर्वी रेग्युलरचा संघ प्रतीक म्हात्रेच्या नेतृत्वाखाली आम्ही पाहिला. खरं तर आम्हाला आवडणारा एक संघ चोळेगाव होता, कारण तो संघ व्यावसायिक संघासारखा खेळायचा पूर्वी. पण आज तो संघ नवीन खेळाडूंना घेऊन खेळताना बघतोय आपण. या दरम्यान हा चौकार येतोय. झेल सोडलेले आता आठवतील. जेव्हा जेव्हा मोठे फटके येतील या दोघांच्या बॅटमधून, तेव्हा तेव्हा हे झेल मनाला वेदना देतील. या दरम्यान आपण बघतोय 2 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे ती म्हणजे एकूण आपण बघतायत ती 18 धावा झालेल्या आहेत. लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी सुरू आहे. आपण बघतायत ओमसाई MTC या चॅनलवरती जे प्रेक्षक जोडले गेले आहेत त्यांचंही स्वागत आम्ही करतोय. DJच्या माध्यमातून माऊली साऊंड सिस्टम देसाईचे आहेत. महेश म्हात्रे अत्यंत चांगली कामगिरी करतायत. खरं तर क्रिकेटचा फारसा अनुभव त्यांच्या पाठीशी नाही आहे, पण सकाळी मी जेव्हा आलो त्यांना सांगितलं की काही नाही आहे, काही रॉकेट सायन्स नाही आहे, बिलकुल तुम्हाला सगळं जमेल, फक्त टायमिंग साधा. जेव्हा आम्ही आमचं वाक्य पूर्ण करू षटकार चौकार, तेव्हा तुम्ही लगेचच तुमचं गाणी सादर करा. पंचांच्या भूमिकेत संजय पाटील यांना दातिलविषयी बघतायत. भरपूर वर्ष ते खेळलेत क्रिकेट. त्याचबरोबर
दशरथ सोरकादे मॅन फ्रॉम दावडी यांनाही आपण अंपायरच्या भूमिकेत अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं आहे. वेळ जास्त घेऊ नका, ऑलरेडी वेळ भरपूर झालेला आहे, जवळजवळ 1:15 झालेला आहे. एव्हाना चौथा सामना सुरू व्हायला हवा होता, पण आज सकाळी उशिराने मान्यवर आले, त्यामुळे उशिराने पहिली मॅच सुरू झाली. त्यानंतर मोठ्या गावचे काही प्लेयर नव्हते, त्यासाठी त्यांनाही आपण 10-15 मिनटं थांबलो. पण प्लीज आज चालेल, उद्या अजिबात चालणार नाही. उद्या 8 मॅचेस आहेत, उद्या बक्षीस समारंभ देखील आहे. नानांनी खूप सुंदर पद्धतीने आयोजन केलं आहे. नानांनी आधीच सगळ्यांना सांगितलं की कुठेही काटकसर नको आहे. आणि यंदा आपण बघताय जो टॉस जिंकतोय त्याला आपण कोल्ड्रिंक देतोय, केळी संत्रे दिली जातात, व्हिटॅमिन सी देण्याचं काम ते करतायत. आणि बघा मोहनदादा या ठिकाणी हसतायत. क्रिकेटवरती नितांत प्रेम मोहनदादांचं नेहमीच राहिलेलं आहे. आज चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता या ठिकाणी बघूया. ओ झेल ड्रॉप झालाय. आत्मनिर्भर देखील बनता आलं नाही गोलंदाजाला. आत्मपरीक्षण करावं लागेल, आत्मचिंतन करावं लागेल. जर तुमच्याकडे खूप चांगली बॅटिंग असेल, बॉलिंगही असू द्या, पण फिल्डिंगमध्ये चांगली कामगिरी नाही केली तर तुम्हाला सामना गमावा लागेल. हे माहिती आहे प्रत्येक संघाला. कधी कधी होतं, एखादा दिवस खराब असतो असं आपण म्हणतो, पण एखादी कॅच सुटल्यानंतर किती मोठे रेकॉर्ड झाले आहेत. ब्रायन लाराने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये वैयक्तिक 500 केल्या, त्याला 2 वेळा जीवनदान दिलं, एकदा 9 वरती एकदा 22 वरती. त्याने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये 500 धावांचा रेकॉर्ड केला. हा चेंडू गेला या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅचच्या दिशेने. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 21. जे सुटल्यानंतर रोहित शर्माने 264 केल्या. तिसारा फरकाने 4 वरती झेल सोडला, 4 वरती मार्टिन गुप्टीचा झेल सोडला, त्याने 237 केल्या. आणि त्याचबरोबर अफगाणिस्तानने खरं तर मॅक्सवेलला जीवनदान दिलं, त्याने 200 रन केल्या. दुखऱ्या पायाने लंगडत लंगडत लढला. हे सगळ्यांनी पूर्ण जगाने पाहिलं. ड्राईव्ह केला अलंग द ग्राउंड, शॉट कव्हरला मिस्टेक झाली आहे. चुका आणि चुकांची मालिका सुरू आहे. येतोय आज चौकार. सुंदर कव्हर ड्राईव्ह. फिल्डिंग त्या ठिकाणी खरं तर खराब होते. ग्राउंड फिल्डिंगमध्येही चुका होत आहेत. झेल देखील सोडले गेलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 25. बॅटची एज, चेंडू मागे गेलाय, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होतं. गुड फिल्डिंग. सिंगल येते. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झाली ती म्हणजे एकूण 26 धावा झाल्यात. 3रं षटक आहे, पण जीवनदानं दिली गेली, पण हवे तसे मोठे पटके फारसे बघायला मिळाले नाही, ज्यासाठी हे 2 बॅटर जाणले जातात. या दोघांकडे ती क्षमता आहे. अनुभव तर असणारच आहे, कारण 40+ खेळत आहेत, त्यामुळे अनुभवाची कुठलीच कमी या दोघांकडे नाही आहे. हो इनरेश या ठिकाणी आपण बघतायत. सिंगल येते. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण झालेली आहे ती म्हणजे 27 धावा झालेल्या आहेत. नारिवलीमध्ये क्रिकेटची क्रेज प्रचंड आहे. नेहमीच संघाला सपोर्ट करण्यासाठी मान्यवर येत असतात, गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती येत असतात. धावसंख्या धावफलकावरती झालेली एकूण आपण बघतोय 27. बॉलिंग मार्कवर राजेश. शॉट ऑफ लेन, पूल केला, फिल्डर नाही अडू शकत. हा चेंडू गेला सीमा पार. धावा मिळतील 4. संघ तयार. उंबारली आणि जय वागेश्वर देसाई, सुखदेव काका इनॅक्शनमध्ये असतील. आदरणीय रवींद्र सुद्धा मात्रे हे देखील इनॅक्शनमध्ये असतील. 40+चा दुसरा संघ तयार झाले देसाई गावामध्ये. देसाईमध्ये 2 काय 4ही होतील इतके खेळाडू आहेत. धावसंख्या 3 ओव्हर नंतर आपण बघतायत झालेली या ठिकाणी 31 धावा झालेत. आपण बघतायत आदर्श चषक
अत्यंत सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा आणि अत्यंत सुंदर क्रीडांगणावरती या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एक आयकॉनिक क्रीडांगण आहे हे मैदान. खरं तर सगळ्यांनाच आवडतं. इथे प्रत्येक कॉमेंटेटरला कॉमेंट्री करायला मजा येते. इथला ॲटमॉस्फिअर अत्यंत सुंदर असतो. मैदानाच्या सभोवती झाडं आहेत, झाडांच्या खाली प्रेक्षक आनंद घेत आहेत. ही नैसर्गिक सावली आहे. खरं तर कुठले स्टँड्स बनवायची कधी इथे गरज शक्यतो भासली नाही आणि हे मैदानाची जी झाडं आहेत तीच खरं तर या मैदानाची शान आहे. जसं कॅरेबियन बेटामध्ये, वेस्ट इंडिजमध्ये अशा प्रकारचे ग्राउंड्स तुम्ही बघत असता, पण जर सगळ्यात सुंदर ग्राउंड जगातलं आपण म्हटलं तर ते भारतामध्ये आहे आणि ते ग्राउंड आहे हिमाचल प्रदेशमध्ये. आपण पाहिलं तर हिमालयाच्या सुंदर पर्वतरांगांच्या पार्श्वभूमीवरती असलेले मैदान धर्मशाला येथील HPCA स्टेडियम. पाणी या ठिकाणी पित आहेत. चालू करा असा आवाज येतोय, पण पाणी तर पिऊ द्या त्यांना. आणि पाणी घेऊन मैदानावरती गेलेले आहेत. का तर 12th मॅन पाणी पिल्यानंतर बघूया आता कशा पद्धतीने कोण कोणाला पाणी पाजतोय, कोण कोणाला आसमान दाखवतोय मैदानावरती. 3 ओव्हरनंतर धावसंख्या धावफलकावरती 31 धावांची गती 10.33 आहे. या गतीमध्ये वाढ करायला हवी, कारण की जीवनदानं भरपूर मिळालेली आहेत आणि दोन्ही बॅटर खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर षटकार एकमेव आला होता, तो म्हणजे लक्ष्मण गोरपेकर यांच्या बॅटमधून. त्याच्या व्यतिरिक्त आपण 3 चौकार बघितले राजू काटे यांच्या बॅटमधून. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी षट क्रमांक 4 घेऊन येत आहेत. तर बॉलिंग मार्कवर धनंजय त्या ठिकाणी तयार होत आहेत. धनंजय या नावाने आपण गुरुदत्त क्रिकेट संघासाठी धनंजय म्हात्रे यांनाही खेळताना बघितला. जे मिडल ऑर्डरचे बॅट्समन होते, गोलंदाज होते, पण 40+ मध्ये आपण त्यांना खेळताना सुरुवातीला पाहिलं, आता नाही. गोलंदाज धनंजय, स्टार्किंगला लक्ष्मण गोरपेकर तयार होत आहेत. स्लोअर वन चेंडू ऑफ स्टंपवरती. गोलंदाजी आपण जर पाहिली, प्रत्येक गोलंदाजाने खरं तर ऑफ स्टंपवरती चेंडू ठेवले, शरीरापासून दूर ठेवले आणि हीच खरी लाईन लेंथ असते. हा बघा चेंडू गेलेला आहे. खरं तर लक्ष नव्हतं फिल्डरचं, पण या दरम्यान आपण बघताय डॉट बॉलने सुरुवात धनंजय करतायत. डॉट बॉलचा आपण विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 3 चेंडू डॉट होते, दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 होता, पण सिंगल्स जास्त बघायला मिळालेले आपल्याला या पूर्ण इनिंगमध्ये. बॉलिंग मार्कवर धनंजय, लक्ष्मण गोरपेकरसाठी पुढचा चेंडू. बॅटची एज, फिल्डर आहे त्या ठिकाणी, चेंडूने चकवलं, खाली बसले, उशिराने धावताय, चेंडू निघालाय तंदन करत सीमारेषेबाहेर. चौकार. असंख्य धावफलकावरती बघता आपण एकूण झाले ती 35 धावा झालेल्या आहेत. बॅटची एज लागल्यानंतर चेंडू भवऱ्यासारखा फिरतो आणि पडल्यानंतर तो अचानक दिशा बदलतो. त्यासाठी खेळाडू चपळ असायला हवा, त्याची चेंडूवरची नजर चांगली असायला हवी आणि त्याला लक्षात यायला हवी की हा चेंडू कुठल्या दिशेने वळेल. बॉलिंग मार्कवर तयार. ड्राईव्ह करतायत, फिल्डर आहेत लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षण तिथे चांगले झाले. यावेळेस केवळ 1 धाव मिळेल. धनंजय प्रयत्न करतील कमीत कमी धावा खर्च करण्याचा. एकही विकेट प्राप्त झाला नाही, त्यामागचं कारण आहे झेल सुटले गेले. पण बघूया, पण धावांची गती अजूनही आपण पाहिले तर फार जास्त वाढू दिली नाही आहे. प्रत्येक गोलंदाज इथून आपण पाहिलं तर डॉट चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो आहे, सिंगल डिजिटमध्ये धावा देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामध्ये बऱ्यापैकी गोलंदाज यशस्वी झाले आहेत. हो, चांगला चेंडू बॅकफुटवरती गेले, स्टिअर केले आणि चेंडू गेलाय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने फार वेगाने सीमारेषेच्या बाहेर येतो हा चौकार. पण यंदा आपण पाहिलं तर ती पूर्णपणे सपाट दिसते. चांगल्या पद्धतीने मोरेश्वर पाटीलच्या खांद्यावरती जबाबदारी दिलेली आहे आणि मोरेश्वरने या मैदानाला अधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
ऑन साइडला चेंडू गेला अलंग द ग्राउंड फिल्डर डीप मधून फार वेगाने येतात. लॉंग चेस आहे, पायाने अडवायचा होता, नाही अडवता आला, गेला चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. तिसरा चौकार आला राजू काटे यांच्या बॅटमधून आणि आत्तापर्यंत 5 चौकार म्हणजे राजू काटे यांची बॅट आज चौकारांची भाषा बोलते. सुरुवातीला थोडेसे अडखळत खेळत होते, थोडासा दबाव दिसला, पण आता मात्र स्वतःला सांभाळलेले सावरले. हो, बॅट जोरात फिरवली होती, संपर्क नाही झाला. या ठिकाणी आपण बघतोय हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती या ठिकाणी झालेली आहे. 34 षटक संपल्यानंतर एकूण 44 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. या ओव्हरमध्ये 13 आल्या आणि बघा पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 झाल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 13 आल्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये 13 आल्या आणि मागच्या 3 ओव्हरमध्ये 13चाच पाडा बघायला मिळाला आपल्याला धावसंख्या धावफलकावरती. चला टॉससाठी या दोन्ही टीम आलेले आहेत. कॅप्टन आलेत का? उंबारली आणि देसाई. कॅप्टननी लवकरात लवकर या. देसाईचे कॅप्टन, उंबारीचे कॅप्टन या लवकर, वेळ जास्त घेऊ नका. इनिंग संपायच्या मार्गावरती. आज या स्पर्धेमध्ये मी बघतो की सकाळपासून बराचसा वेळ वाया जातोय. टॉससाठी संघनायक येत नाही प्रत्येक मॅचमध्ये, खरं तर हे चित्र बघायला मिळतंय. हा, या दरम्यान आपण बघतोय 4 धावा 22च्या रूपाने येत आहेत, अंपायर सांगतायत, आणि 22च्या रूपाने या 4 धावा आलेल्या आहेत. बघा, चेक करा जरा. मिलिंद पाटील, फार मोठी जबाबदारी मिलिंद पाटील यांच्या खांद्यावरती आहे. विजय ठाकूर त्यांचे आवडते बॉलर आहेत. इट्स अ फेअर बॉल आहे, मिडल स्टंपवरनं चेंडू गेलाय. होतं असं कधी कधी कन्फ्युजन निर्माण होतं बॅट्समनच्या मनामध्ये, ती दुविधा मनस्थिती असते, त्यामुळे त्यांनी रिव्ह्यू घेण्यास भाग पाडला आणि रिव्ह्यू घेऊ शकतात. अंपायरला जर वाटलं की ते आपला रिव्ह्यू घ्यायचं तर घेऊ शकतील, नाहीतर तुम्हाला रनआउटसाठी आणि बिमर्ससाठी रिव्ह्यू आहे. पण रनआउटचा जो रिव्ह्यू आहे त्यामध्ये जर आम्हाला ते क्लिअर झालं, व्यवस्थित कव्हर झालं तरच आम्ही देऊ, अन्यथा ग्राउंड अंपायर जो डिसिजन घेतील तर तुम्हाला मान्य करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण राजेश यांचं. केवळ 1 धाव. हे दोघेही नॉट आऊट राहतील बहुतेक असं दिसतंय आपल्याला. आतापर्यंत या ठिकाणी 49 धावांची पार्टनरशिप झालेली आहे. अजूनही 4 चेंडू शेष आहेत. हो, चांगला चेंडू होता, पाया टाकला होता. पहिली धाव वेगाने, गोलंदाज स्वतः धावले आहेत पण 2 नाही रोखू शकले. 2 धावा पूर्ण. 51 धावांची पार्टनरशिप झालेली आहे. पहिल्या मॅचमध्ये 78 झाल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 62 झाल्या. या मॅचमध्ये बघूया किती धावा होत आहेत. राजू काटे बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा तयार. गोलंदाजच्या ठिकाणी मोहन आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ, वेगवान चेंडू आपण बघतायत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट येत आहेत. आणखीन एक डॉट बॉल. हे खरं तर सत्र पूर्णपणे नाट्यमय स्थितीमध्ये गेले. डॉट बॉल बघितले, सिंगल्स भरपूर बघितल्या, काही चौकार बघितले, काही ड्रॉप कॅचेस बघितल्या. पायातला चेंडू खोदून काढलाय. विक्रम आहेत लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण. हा चांगला थ्रो येतोय. केवळ 1 धाव मिळेल. या कॅप्टन आलेले आहेत, दोन्ही कॅप्टन आलेत. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. हा देखील ड्रॉप. झेल तरी कोणते पकडायचे हा प्रश्न आहे खरं तर. आणि मी आधीच म्हटलं की दोघेही नॉट आऊट राहतील आणि ते राहिलेले आहेत. आऊट होण्याची संधी होती. अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर 4 ते 5 झेल ड्रॉप झाल्यात. पण हरकत नाही, जे झालं ते झालं. पहिल्या इनिंगमध्ये जे फिल्डिंगमध्ये झालं हरकत नाही, ते विसरायला हवं आणि बॅटिंगवरती फोकस आता चोळेगावला करावं लागेल. टार्गेट या ठिकाणी आम्हाला सांगतायत. किती टार्गेट आहे?
55. वळूया आपण टॉस बॉक्समध्ये. आमचे नारिवली गावचे किसन गोरपेकर यांच्या हस्ते आपण टॉस करतोय. टीम उंबारलीच्या विरोधात देसाई ब या दोन संघामध्ये टेल आणि हेड आहे असं कॉइन वरती. ओके, हेड असा कॉल आहे आणि टेल आलाय. सोपन दादा टॉस जिंकलाय, काय बॅटिंग की फिल्डिंग करणार? मला तर आता बॅटिंगच करायची आहे, बॅटिंग करू आम्ही. ओके, असा धाडसी निर्णय, कारण बऱ्याच वेळेला कॅप्टन जेव्हा टॉस जिंकतात तेव्हा ऑलमोस्ट ते फिल्डिंग करतात. आता बॅटिंग करण्याचा एक निर्णय, स्वतःचा होम ग्राउंड आहे. कसं माहिती का, समोरची टीम मजबूत असल्यामुळे थोडा आम्हाला त्यांच्यावर दबाव टाकून म्हणजे हां मोठा स्कोर जर केला तर त्यांच्यावर थोडा दबाव येईल, बघू. ओके, टॉस गमावला दादा. आता तुम्हाला जर टॉस जिंकला असता तर मग काय? सध्या तर आमचा टीम थोडा बॅकफुटवर आहे आणि दादा बोलले मोठी टीम स्ट्रॉंग आहे, तसं यावेळेस आमचा गेम थोडासा बॅकफुट. आणि आम्ही पण ठरवलेलं का बॅटिंग करायची होती, पण त्यांनी आता बॅटिंग घेतली तर आम्ही काय करू शकतो, आम्ही बॅटिंगच करणार होतो. आदर्श क्रिकेट संघ पडलेगावची स्पर्धा आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, काय म्हणाल? हे ग्राउंड इथं खेळायचं बोललं तर मजाच वेगळी. आणि आदर्श क्रिकेट क्लबचं जे आयोजन असतं रेग्युलरचं आणि 40+ हे खूप सुंदर असतं आणि आम्हाला इथे संधी देतात खेळायची, त्याबद्दल त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. थँक्यू सो मच. तर दोन्ही कॅप्टनला या ठिकाणी फ्रुट्स आणि एक कोल्ड्रिंक्स दिले जाते. ही संकल्पना आहेत नव्याने. चालेल, ओके. थोडासा निर्णय चेंज झालाय, हरकत नाही आहे, होतं असं कधी कधी. टॉस जिंकल्यानंतर स्वपनदाने सांगितलं होतं की बॅटिंग मात्र नाही आहे, ते म्हणाले की आम्ही फिल्डिंग करतो, हरकत नाही आहे. श्यामदादाने सुद्धा त्यांना दुजोरा दिलेला आहे. विनोद पाटील, जाऊया खेळाच्या उत्तरार्धामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये, जिथे टीम नारिवली संघाने प्रथम बॅटिंग करत असताना नोट आउट पार्टनरशिप बनवली आहे 54 धावाची, 53 धावसंख्येची आणि 54 त्यांना करायच्यात टीम चोळेगाव संघाला. खरं तर ही फलंदाजी झाली लक्ष्मण गोरपेकर ज्याने 21 धावसंख्येचं योगदान दिलं आणि राजू काटे याने 28 धावसंख्येचं योगदान दिलं. नोट आऊट राहिले, दोघांचे 3-3 झेल सोडण्यात आले, त्यामुळे पाहिजे तशा धावा झाल्या नाही आहेत तरीसुद्धा, कारण नोट आऊट राहतात तेव्हा मात्र एक चांगली धावसंख्या बनवायला पाहिजे होती. मात्र चांगली गोलंदाजी झाली विपक्षी टीमची, फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली या मैदानावरती, त्यामुळे ते 54 धावा बनवल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. सलामीची जोडी मैदानावरती. सलामीची जोडी शितू आणि विक्रम या जोडीला पाहतोय आपण. विक्रम पाटीलला पाहतोय. शितू चौधरी यांना पाहतोय
आणि गोलंदाजी मार्गवरती राजू काटेला पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन एकूण तुम्हाला 54 बनवायच्यात 5 षटकामध्ये. चला सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. चांगला खेळ करा आणि आमच्या प्रेक्षक वर्गाची मन जिंका. जे प्रेक्षक ओम साई MTC या वाहिनीवरती जोडले गेलेत त्यांचं सुद्धा आम्ही करतोय स्वागत. डावकुरे आताचा फलंदाज पहा मिळतो आपल्याला. लेट्स प्ले. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन थोडीशी पाठीमागे पाहायला मिळाली. पहिला चेंडू डॉट आलाय. या मैदानावरती मागच्या 2 सामन्यामध्ये चांगल्या धावा बनवल्या गेल्या. तिसऱ्या सामन्यात थोड्याशा कमी धावा पाहतोय आपण. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूवरती गोलंदाज जातोय. स्वतः उचललाय चेंडूला. तोपर्यंत माघारी परतवलं खेळाडूला. शितू चौधरीला पाहतोय आपण. या डावकुऱ्या हाताचा भारदस्त शरीर यष्टी असलेला खेळाडू पाहायला मिळतोय. बॉडी लँग्वेज त्याची स्ट्रॉंग आहे. फटका चांगला हवेत केल्यात. संतोष काटे झेल खाली आल्यात. नो मिस्टेक. लॉंग ऑफला मात्र टिपलाय तो झेल. संपलाय तो शितू चौधरीचा खेळ. अत्यंत चांगलं गीत. आज शनिवार आहे आणि त्याच अनुषंगाने चांगलं गीत आमचे डीजे वादक. पहिला विकेट गेला 0 या धावसंख्येवरती. शेवटचे पहिले 2 चेंडू डॉट आले आणि त्यानंतर विकेट मिळाली. डॉट चेंडू येत असताना संतोष जे उभे होते लॉंग ऑफला त्याने मात्र चांगला झेल टिपला गेलाय. 1 डाऊनला पाहतोय मोहन यांना. मोहन चौधरी यांना पाहतोय. पुन्हा एकदा लेफ्टी बॅटर्स. ओव्हर रिव्हर्स खेळल्यात. पहिलाच बॉल होता. पहिला चेंडू ना आव देखा ना ताव जो भी मिले वो खाव. अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली का काय खेळाडूची. कारण पहिला बॉल होता. आल्या आल्यास रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अद्यापर्यंत एकही धाव नाही आहे. 54 धावा करायच्या आहेत तुम्हाला. नॉनस्ट्रायकरला विक्रम पाटील यांना पाहतोय. एक टॅलेंटेड खेळाडू या टीमचा. नॉनस्ट्रायकरला उभा आहे. ओ पुन्हा एकदा हलकसा अपील केलं. यस फिंगर ऑन. फलंदाज बाद. लागोपाठचे 5 चेंडू डॉट फेकल्यात. 2 विकेट मिळवले अद्यापर्यंत राजू काटे या गोलंदाजाने. मेडन षटक पाहायला मिळेल का. विकेट मेडन. कारण कारनामा असा करावा लागेल. चांगल्या फलंदाजांना बाद केलंय. शितू अगोदर सुरुवातीला 2 चेंडू डॉट खेळला त्याच्यानंतर बाद झाला. मोहन सुद्धा 2 चेंडू 1 चेंडू डॉट त्याच्यानंतर लगेच बाद डॉट आलाय. एकूण 5 चेंडूंचा केस संपलाय. धाव अद्याप मिळाली नाही आहे. एवढी भारदस्त गोलंदाजी करत असताना राजू काटे याला पाहतो. या टीमचा ऑलराऊंडर खेळाडू आहे. आज फलंदाजीमध्ये जीवनदान मिळालंय. 3 कॅचेस त्याच्या सोडण्यात आल्या आणि पाहिजे तसं जीवनदानाचा फायदा मिळाला नाही आहे. कारण चेंडू त्याच्या बॅटला व्यवस्थित हँडल होत नव्हते. नवीन फलंदाज आतिश चौधरीला पाहतोय आपण. चोळेगाव संघ आज 40+ संघ खेळतो. एक काळ होता जिथे स्वर्गीय रतनबुवा स्पर्धा गाजवायचा चोळेगाव संघ. हेच खेळाडू काहीसे असायचे त्याच्यामध्ये. मात्र आता रेग्युलरचं क्रिकेट थोडंसं कमी झालं त्यांचं. कारण प्रत्येकावरती जबाबदारी आहे. त्यामुळे आता कधी तुम्ही फॉर्मला असा कधी तुमचा बॅटपॅच चालत असतो. या सातत्याने पाहायला मिळतात.
ओ फटका चांगला आहे, रनआउटची संधी, मात्र खेळाडू पाठीमागे राहिले आणि विकेट मेडन षटक झाला असता, मात्र कॉपी बुक स्टाईलने खेळला फटका, त्याच्यावरती मिळाली 1 धाव 2 बाद 1 अशी अत्यंत नाजूक स्थिती आहे ती चोळेगाव संघाची. मीटिंग नको, ऑलरेडी उशीर झालेला आहे, त्यामुळे आता एक या धावसंख्येवरती 2 खेळाडू बाद झाल्या. टीम मीटिंग करतोय नारिवली संघ की आता कोणत्या गोलंदाजाचा वापर करायचा आहे. धावा जास्त नाही आहेत कारण या मैदानावरती सातत्याने धावा होतात, जरी सुद्धा लांब बाउंड्र्या असल्या तरी एक ग्राउंड अगदी सपाट आहे. कधी चेंडू बॅटवरती आला व्यवस्थितरित्या तर चौकार षटकार सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. आणि गोलंदाजी करत असताना आता संदीप गोरपेकर दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन आल्यात. आज कुठेतरी नारिवली संघाला बॉलरची कमतरता भासवेल कारण मनोहर भोईर आज या टीममध्ये नाही आहे. 2 षटकं त्याची फार महत्त्वाची असतात. एक तेच तरास गोलंदाज आहे, मात्र आता पार्ट टाईम गोलंदाजांचा वापर त्यांना करावा लागेल कारण जेव्हा तुमचा एखादा प्रमुख गोलंदाज नसतो तेव्हा थोडीशी दिक्कत निर्माण होते. यस, गाड्या कोणाच्या आहेत? वॅगेनार गाडी कोणाची आहे तिथून हलवा कारण तिच्यावरती सूर्याची किरणं पडतात आणि ती परावृत्त होऊन खेळाडूंना त्रास होतोय, त्यामुळे ती गाडी तिथून काढा आपण प्लीज. चला गेम प्ले करा. संदीप याला पाचारण केलंय. दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहतोय आपण स्ट्राईकला फलंदाज आतिश चौधरीला पाहतोय. पॉवर प्लेचे दुसरे षटक, पहिल्या ओव्हरमध्ये 1 धाव 2 खेळाडू बाद. पहिलाच बॉल होता, एज लागून चेंडू पाठीमागे जातोय. कीपर मात्र थोडेसे अंतरावरती उभे आहेत पाठीमागे, त्यामुळे चेंडू टप्प्याने त्याच्याकडे गेलाय. अद्यापर्यंत पाहतोय आपण मागच्या चेंडूवरती सुद्धा 1 धाव मिळाली, मात्र विक्रम पाटील जो अद्याप नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, डीपमध्ये फोल्डर उपस्थित आहेत. सचिन आहे, 1च धाव मिळाली. गुड फिल्डिंग. अद्यापर्यंत संघर्ष करतोय, चौकार षटकार शोधण्याचा प्रयत्न करतोय टीम चोळेगाव संघ. मी मगाशी सुद्धा सांगितलं की एक क्रिकेटमध्ये फार नावाजलेला संघ होता. स्वर्गीय रतनबुवा स्मृती जशकामध्ये काय त्यांची कामगिरी व्हायची, सर्वांचं लक्ष वेधून घेणारी कामगिरी. मोठा गाव असेल, खंबालपाडा असेल, चोळेगाव असेल, सातत्याने विक्रमसारखे फलंदाज त्या खेळपट्टीवरती चांगला खेळ करायचे. मात्र आज 40+ पाहतोय त्या खेळाडूंनाच काहीसे खेळाडू 40+ खेळत असताना लेफ्टी रायटी सुरुवातीला पाहिलं कॉम्बिनेशन आणि आता रायटी बॅटर. फुल टॉस या ठिकाणी पाहावं लागेल. इट्स नो बॉल. हातातून चेंडू निसटलाय की काय? संदीप यांना पाहतोय आपण, नो बॉल आलाय, त्याच्यावरती 1 धाव मिळाली. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. संधी आहे आता फलंदाजी करणाऱ्या टीमला मोठा फटका खेळण्याची, कारण हे पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. आताचा बॉल चांगला आहे, उडवलाय, खेळाडू दूरवरती आहेत. सुभाष आले चेंडूवरती, तोपर्यंत 2 धावा. खूप पाठीमागे राहिले आणि खूप लांब बाउंड्री आहेत त्या, त्यामुळे भरपूर खेळाडू असे अगदी सीमारेषा लगत राहत असतात. डीप एक्स्ट्रा कव्हर झालं, काऊ कॉर्नर झालं, डीप मिड विकेट झालं, ह्या खूप लांब बाउंड्र्या पाहायला मिळतात आपल्याला. 1-2 मध्ये रूपांतर करत असताना पुन्हा एकदा चांगला चेंडू, बॅक टू बॉलर्स. कमबॅक केलाय संदीपने. नो बॉल आला होता, फ्रीडची संधी होती, फायदा उठवता आला नाही आहे. त्याच्यानंतर आलेला डॉट बॉल. असे जास्त चेंडू डॉट फेकले तर विपक्ष संघाला सामना कठीण जाईल, त्यासाठी त्यांना
स्कोरबोर्ड हलता ठेवावा लागेल. सिंगल डबल चौकार षटकार येतील कधी, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल आहे. सेम रिझल्ट पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचं आहे. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर काम तमाम होतं, मात्र नाही आहे. चेंडू अगदी जवळून गेला स्टँडच्या आणि 2 धावा पुन्हा एकदा मिळाल्या. कव्हरच्या दिशेला विक्रमचे 2 चेल उडाले, मात्र फिल्डर अगदी पाठीमागे होते, त्यामुळे जीवनदान मिळालं. जीवनदान म्हणता येणार नाही आहे, कारण खूप पाठीमागे होते. येण्याचा प्रयत्न केला, क्लोज कीपिंग करत असताना पाहतोय शरद पाटील स्टँडच्या मागे. ओ यावेळेला क्लीन बॉल, यू मिस, आय डेफिनेटली बॅट्समन गॉन, बिग विकेट, बिग लॉस, टीम चोळेगाव. एक धाव आली आणि दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आल्या, मात्र एक महत्त्वपूर्ण विक्रम पाटीलची विकेट पाहायला मिळाली आपल्याला. राजन शेलार आल्यात आता 4व्या क्रमांकाचा खेळाडू पाहा मिळतोय. गोलंदाज राजू काटे पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये, ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक अत्यंत चांगलं किफायतशीर फेकलं होतं, तोच खेळाडू पाहा मिळतो. त्याची सुद्धा तीच परिस्थिती होती. पहिल्या ओव्हरमध्ये तो सुद्धा 2-3 चेंडू डॉट खेळला, पण त्यानंतर सेट झाल्यानंतर मोठे पटके खेळण्याचा त्याने सुद्धा प्रयत्न केला आणि एकंदरीत 28 धावसंख्येचं त्याने योगदान दिलं. 16 बॉलमध्ये 28 धावा केल्या राजूने. चांगला बॉल होता, बॉलर्स बॅक खेळले गेल्यात. पाठीमागे येतो चेंडू, तोपर्यंत एकेरी धाव पाहायला मिळाली. अद्याप चौकार षटकार येणं अपेक्षित राहील. 5 फिल्डर 30 सर्कलच्या पाहायला मिळतात आपल्याला. डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, त्याचबरोबर लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीपिश कवर डीपमध्ये आहेत. असे 5 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत. बिग शॉट, फटका चांगला आहे, कॅचिटचा कॉल आहे, खेळाडू पुढे सरकले, केलंय काय, संतोष काडे त्या ठिकाणी आले. षटकार पाहा मिळतो, हाताला ब्रश होऊन चेंडू पाठीमागे निघून गेला. झेलचा अंदाज घेता आला नाहीये, त्यामुळे चेंडू हाताला ब्रश होऊन पाठीमागे निघून जातोय. 6 धावा पाहायला मिळाल्या आपल्याला. एवढा चांगला फटका ताकद होती फटक्यामध्ये, त्यामुळे चेंडू एवढ्या वेगाने आला ना की 2 हात करून सुद्धा हातातून निसटून गेला चेंडू. त्यामुळे 6 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा पूल केलंय, बॉल हवेत, जवळपास फिल्डर नाही आहे. संतोष चित्त्याच्या वेगाने आल्यात चेंडूवरती, मात्र एकच धाव मिळेल. पण त्यांना माहीत आहे आत्ता षटकार आला तर, कारण जास्तच धावसंख्या नाही आहे तुमच्याकडे, फक्त 54 बनवायचे आहेत त्यांना विपक्ष टीमला. त्यामुळे आता या षटकामध्ये हाणामारी करावीच लागेल. हे 2 खेळाडू चांगले बॅटिंग करतात, मात्र आता 30 बॅटिंग त्यांना करावी लागेल. दुसरीकडे राजू काटे चांगलं कमबॅक करायचा होता तेथे षटकाराला. ओ लेटकट केल्यात, फटका चांगला आहे, चेंडूचा पाठलाग करतात खेळाडू, मात्र आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू पाहता पाहता बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
19 झाल्यात. 19 धावा, 4 चेंडू झाल्या. 2 टू गो. 2 चेंडूंचा खेळ अद्याप या षटकामध्ये बाकी आहे. पुन्हा एकदा फुल टॉस ऑफ ऑलिवर घेतलाय. अलॉंग द कार्पेट एकच धाव मिळेल. ग्राउंड खूप मोठे त्यामुळे एकेरी धाव मिळाली. एकने धावसंख्या पुढे सरकते. 20 धाबा स्कोरबोर्डवरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. एकूण त्यांना बनवायच्या होत्या त्या 54 धाबा, त्यातल्या 20 तर केल्यात. अद्याप 34 धाबा करायच्यात. येणारे 13 चेंडू 34ची गरज आहे. ओ स्क्वेअर लेगला खेचलाय चेंडू, चाललाय आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर आल्यात अगदी एन मोक्याच्या क्षणी. शमन आले तोपर्यंत 2 धावा पाहायला मिळाल्या. चांगला फिल्डिंग प्लेसमेंट चित्तेच्या चपळाईने गेल्यात. आणि आमचा लहान मुलगा एक पाणी घेऊन मैदानामध्ये जात असताना 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धाबा झाल्या त्या स्कोरबोर्डवरती 22. अद्याप बनवायच्या त्या तुम्हाला 32 32 32 धावसंख्येची गरज आहे. येणारे 12 चेंडू थोडी मिस्टेक आहे स्कोरिंगमध्ये. कारण एकूण धावा तुम्हाला 55 बनवायच्या होत्या. 54 झाल्या होत्या. 55चं टार्गेट होता. आता 33 पाहिजेत. मग 12 बॉल 33. लक्ष्मण गोरपेकर आलाय 4थं षटक घेऊन. आता मोठे पडके खेळावेच लागतील. 16.50 दशांशच्या सरासरीने धावा तुम्हाला करायच्या. सुरुवातीला आस्किंग रन रेट कमी होता, 11च्या आसपास होता. त्यानंतर तो 12.5 वरती गेला, 14 वरती गेला. आणि आता पाहतोय आपण जास्त. पुन्हा एकदा लेटकट केल्यात. फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही आहे. आता 11 बॉल 32ची गरज आहे या मॅचमध्ये. आत्ता मोठे पडके खेळावेच लागतील. अभि नाही तो कभी नाही. मात्र आता ते पटके खेळत असताना तुमच्या विकेटसुद्धा शाबित राहिल्या पाहिजेत. कारण 2 खेळाडू आहेत ज्याने सामना सुरू ठेवला आहे. सुरुवातीला धक्के दिले, डॉट बॉल आले, मात्र या 2 खेळाडूने सामना सुरू ठेवला आहे. हो फटका चांगला आहे. कॅचिटचा कॉल. सुभाष पाटील होते फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. आता 10 मध्ये करायचे आहेत 32. राजेश चौधरी आले दादा मैदानावरती. थोडासा सामना कठीण जातो. अद्यापर्यंत एका षटकाराचा अपवाद वगळला तर एकही मोठा फटका नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त लक्ष नव्हतं. सुरुवातीला चेंडू डॉट आले तेव्हा सिंगल डबलवरती काम चालवायचं होतं. धावपळक हलता ठेवणं फार गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. कारण जास्त मोठं लक्ष टार्गेट नव्हतं तुमच्याकडे. जास्त तुम्ही चेंडू डॉट केला त्यामुळे आता तुम्हाला 32 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. चांगला फोल्डिंग प्लेसमेंट नारिवली संघाचं पहा मिळतो आपल्याला. आता अद्याप 31 या धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते
9 मध्ये 31 करायचे आहेत. चौकार षटकार आले तर सामन्याला कलाटणी मिळेल, सामना चोळेगाव संघाच्या बाजूने जाऊ शकेल. मात्र त्यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील दादा. हो, फटका तर चांगला आहे. डीप कव्हरला फिल्डर वेगाने आल्यात. दुसऱ्या टप्प्यावरती उचलायचं होतं. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, टप्प्यावरती थ्रो आणि तोपर्यंत 2 रन्स कंप्लीट. 29 धाबा अद्याप करायच्यात. चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने मात्र इकॉनॉमिकल षटक फेकलं गेलंय अद्यापर्यंत. हा रिव्हर्स खेळायचा आहे, फटका चांगला आहे. मात्र फिल्डर तोपर्यंत सचिन चेंडूवरती आल्यात. एकच धाव. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. चांगलं पोझिशन बनवत असताना 28 धावसंख्येची गरज आहे. लास्ट बॉल म्हणजे 7 चेंडू आणि 28 धावा. आता सामना थोडासा कठीण झाला आहे, कारण ह्याच मैदानावरती चौकार षटकार तेवढे येणं आता अपेक्षित नसेल. पुन्हा एकदा चांगला बॉल, डॉट चेंडू गेलाय. षटक समाप्त झालंय 4थं आणि करायच्यात तुम्हाला आता 28 धावा. 6 बॉल 28 करायच्यात टीम चोळेगाव संघाला. जी पाहायला मिळाली. आता एखाद्या पार्ट टाईम गोलंदाजांचा वापर करावा लागेल, कारण जेव्हा तुमच्याकडे एखादा प्रमुख गोलंदाज नसतो तेव्हा हे तुम्हाला कार्य करावं लागतं. आणि ऐन मोक्याच्या क्षणी रात्रीसुद्धा आपण स्पर्धा पाहिली. दहिसर संघ जो जिंकता जिंकता हरला. क्रिकेटमध्ये असे उलटफेर होत असतात, मात्र स्वतःच्या चुका झाल्या त्यामुळे तुम्हाला मोठी स्पर्धा गमवावी लागते. त्यासाठी तुमच्याकडे एक एक्स्ट्राच गोलंदाज असणं फार गरजेचं असतं आहे. 11 मध्ये तुम्हाला 5 गोलंदाज शोधायचे असतात. आणि आता गोलंदाज संतोष काटेचा पर्याय निवडलेला आहे. 6 चेंडू 28 ची गरज. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघ रेडी राहायचं आहे. आपण टीम उंबारली आणि देसाई बी या 2 संघामध्ये सामना होईल. संतोष काटे गोलंदाजी मार्कवरती आल्यात. आता हे षटक आहे ते शेवटचं अंतिम निर्भायचं षटक. 6 मध्ये 28 करायच्यात. चला गेम प्ले करा. आज मात्र खूप उशीर झालाय, कारण संघ वेळेवरती सकाळी उपस्थित नव्हते. उद्घाटन सोहळासुद्धा त्याच्यात आला आणि त्यानंतर पाहिलं तर काही विपक्षी आणखीन संघाचे खेळाडू नव्हते आले. फटका तर हवेत खेळल्यात, मात्र एकच जामिलेलं, एकापेक्षा जास्त काही नाही आहे. आता 5 बॉल 27, 5 चेंडू 27 धावा आता करायच्या. 5 षटकार नाही आहे. थोडंसं नाही आहे तर जास्तच अवघड आहे. आता एक करायला मिळतोय. फिल्डिंग वारंवार बदल केला जातो, त्यांना सुद्धा माहीत आहे की शेवटी क्रिकेट आहे, कधी असं होत असतं क्रिकेटमध्ये. मात्र आता 5 चेंडू 27 ची गरज. देसाई 40+ संघसुद्धा इन ॲक्शनमध्ये. बी संघ पाहायला मिळेल आपल्याला. फुलटॉस होता, पुन्हा एकदा फायदा उठवता आला नाही आहे. आणि आता पूर्णपणे सामना नारिवली संघाच्या बाजूने जात असताना पाहायला मिळालं. याचं कारण होतं सुरुवातीला राजू काटेने दिलेले 2 धक्के, निर्धाव 5 चेंडू डॉट फेकले पहिल्याच ओव्हरमध्ये. एवढी चांगली किफायतशीर गोलंदाजी केली. बटी शॉट खेळायचं होतं, मात्र आणखीन 1 चेंडू डॉट नाही. आता फक्त औपचारिकता या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. चला दोन्ही संघ आपण रेडी राहा. आमच्या व्यासपीठासमोरून तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला डगआउट आहे, खेळाडू कक्ष आहे, तेथे तुम्हाला बसायचं आहे. पुन्हा एकदा चौकार गॅपमधून आलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. संघर्षाचा शंकनाद करणारा हा चौकार. आता फक्त चेंडू शिल्लक आहेत ते 2 टू गो.
चांगलं प्लेसमेंट करायचं होतं. आणखीन एक चेंडू डॉट, 1-1 डॉट डिलिव्हरी. फक्त आता एकच चेंडू फेकायचा आहे, विजेवरती शिक्कामोर्तब करायचं आहे टीम गावदेवी नारिवली संघाला. आजच्या दिवसामध्ये पहिला जर सामना पाहिला तर वागेश्वर देसाई ए संघाने जिंकला. त्यानंतर दुसरा सामना मंगेश इलेवन वाडेकर आणि तिसरा सामना गावदेवी नारिवली संघ जिंकलाय. सामना हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम सोयगाव संघाला पाहायला मिळतो आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरतोय, ज्याने पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मिळवले, 5 चेंडू डॉट फेकले आणि 16 मध्ये 28 बनवल्या. तो राजू काटे ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार.